नमस्कार, मी सोनल आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आहे गुरुवार आणि आज मी उद्या मला ऍक्च्युअली जायचं आहे एका फंक्शनमध्ये, म्हणजे एंगेजमेंटला जायचं आहे। तर आज लास्ट मिनिट मी कशी तयारी करते हे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे। ऍक्च्युअली आजचा दिवस खूप बिझी जाणार आहे। इवन मला केस कलर करायचे आहे, तर केस कलर म्हणजे कलर आणण्यापासून सगळी प्रोसेस करायची आहे। तर आता मी चालली बाहेर आमच्या इथे, म्हणजे नाशिकमध्ये एक सुहासिनी आय थिंक नाव आहे, मला नाव आठवत नाहीये। मी तिथे गेले की शूट करेल। तर त्या नावाचं एक शॉप आहे जिथे सगळे ब्युटी प्रोडक्ट्स मिळतात, सलोन प्रोडक्ट्स मिळतात। जर तुमचं इथे पार्लर वगैरे आहे नाशिकमध्ये, तर तुम्ही तिथे जाऊन, म्हणजे मे बी इथे नाशिककरांना सगळ्यांना हे माहितीच आहे, पण त्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगत आहे। इथे एक शॉप आहे आणि ते आहे शरणपूर रोडला तनिष्क म्हणून एक तनिष्क ज्वेलरी जे शॉप आहे त्याच्या बिलकुल मागे, म्हणजे राका कॉलनी म्हणतात आय थिंक त्याला। तर तिथे ते शॉप आहे। तर आता मला घ्यायचं आहे हेअर कलर। तर तुम्ही बघू शकता, तर म्हणजे केस इथे खूप व्हाईट झालेले आहे। म्हणजे मी हेअर कलर तसं यूज करत नाही, पण आता थोडेसे हळूहळू केस व्हाईट व्हायला लागलेले आहे, ग्रे व्हायला लागलेले आहे। तर म्हटलं बघूया, करून बघू। याच्या आधी केले होते, पण मग मी ते पूर्ण केस ब्लॉन्ड वगैरे केले होते एक दोनदा, पण त्याचा माझ्या स्किनवरती, म्हणजे स्कॅल्पवरती खूप वाईट परिणाम झाला आहे आणि मग मी म्हणूनच हेअर कलर फार कमी करते। तर असं आहे। मग आता थोडेसे फक्त जेवढे व्हाईट आहे तेवढंच टचअप वगैरे करेल। तर बघूया कुठला कलर वगैरे घेते मी। माझं लॉरियलचा घ्यायचा विचार आहे आणि ते काही सजेस्ट करतील तर मग बघूया। आणि फेशियल वगैरे करायचं आहे, घरीच काहीतरी छान ग्लो आणायचा विचार आहे चेहऱ्यावरती। ऍक्च्युअली कसं आहे, मी चंद्रपूरला जाऊन आल्यानंतर मी खूप टॅन झाली आहे, त्याच्यामुळे मग थोडंसं चेहऱ्यावरती ग्लो यायला पाहिजे, म्हणून काहीतरी करूया घरच्या घरी। तर चला बघूया काय काय घेते, कसं कसं करते। आजचा दिवस खूप बिझी जाणार आहे, इवन पॅकिंग पण बाकी आहे। पॅकिंग मध्ये थोडीशी पॅकिंग झालेली आहे, म्हणजे काही जे ऑलरेडी मला भरायचे आहे, पण मग लास्ट मिनिट पण काही गोष्टी असतात भरायच्या। तर संपूर्ण पॅकिंग पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ नक्की बघा आणि लास्ट मिनिट आपण वेडिंगला जायला किंवा कुठल्याही फंक्शनला जायला कशी तयारी करू शकतो, कुठे बाहेर गावी जायचंय त्याच्यामुळे बाहेर गावी जाण्यासाठी कशी तयारी करू शकतो, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी स्वामिनीमध्ये पोहोचलेली आहे आणि हा आहे बाहेरून असं दिसतं। तर हे अगदी राका कॉलनीमध्ये आहे आणि तनिष्कच्या बिलकुल बॅक साईडला आहे। तर आता मी आतमध्ये जातोय। ऊन खूप असल्यामुळे मी गाडी सावलीमध्ये लावली आणि आता आम्ही आत चाललोय। हे बघा, एंट्रन्सलाच तुम्ही बघितलं असेल, भरपूर सगळ्या वस्तू असतात ज्या ज्या सॅलॉनमध्ये पार्लरमध्ये लागणार आहे, त्या सगळ्या वस्तू इथे अवेलेबल आहे। तर जर तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुमच्या भरपूर उपयोगी पडेल। आणि इथे सगळे सॅलॉन प्रॉडक्ट्स मिळतात, म्हणजे प्रोफेशनल पासून तर कमर्शियल पर्यंत सगळीच रेंज तुम्हाला इथे मिळणार आहे। तर इथे मी माझ्या केसांसाठी हा कलर चूज केला आहे, लॉरियल पॅरिसचा क्रीम ग्लॉस, कास्टिंग क्रीम ग्लॉस समथिंग नाव आहे त्याचं, आणि त्यामध्ये लाईट ब्राऊन शेड मी घेतलेला आहे। तर हे असं एक ओव्हरव्ह्यू आहे। आणि इथे मी मॅनिक्युअर पॅडिक्युअरचं किट घ्यायचा विचार करत होती, तर तेच बघत होती कुठलं घेऊ। तर मग इथे माझा हा ओझोनचा घ्यायचा विचार झालेला आहे, तर तो मी घेतला। जेव्हा आपण बाहेर जातो, कुठला प्रोग्राम अटेंड करतो, तर चेहरा तर क्लीन दिसायला पाहिजेच, पण आपले हात पाय पण व्यवस्थित मस्त दिसायला पाहिजे, तेव्हाच आपण ओव्हरऑल एक चांगला कॉन्फिडन्स बिल्ड करू शकतो। म्हणूनच हे सगळं मी घरी करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि इथे मी काही क्लिप्स बघत होती जे आपल्या केसांना वगैरे लावण्यासाठी, काही हेअरस्टाईल करण्यासाठी, पण मग मला आठवलं की माझ्याकडे आहे ऑलरेडी, तर मी काही घेतल्या नाही। फक्त जे मला घ्यायचं होतं किट वगैरे जे काही घ्यायचं होतं तेवढंच घेतलं आणि त्यानंतर बिल पे केलं आणि मग आम्ही घरी आलो। तर आता वाजले आहे 2:45, मला घरी येतपर्यंत 1:30 वाजले। 1:30 वाजता मी आल्यानंतर हा पालक पनीर पराठा केला होता। तर हा जो पराठा आहे याची रेसिपी मी केलेली आहे, तर काही दिवसात ही रेसिपी पण तुमच्यापर्यंत येणारच आहे। तर इथे मग आम्ही पालक पराठा वगैरे हा खाल्ला, पालक पनीर पराठा खाल्ला। मी सॉस सोबत हा एन्जॉय करते
आणि त्यानंतर माझ्या कामाला लागली. तर सगळ्यात आधी मी हेअर कलर करणार होते आणि आत्ता असा माझा अवतार दिसत आहे. जेवण झालं. जेवण झाल्यानंतर मी हेअर कलर केला. आता हेअर कलर करताना हात सगळे माझे खराब होते. त्याच्यामुळे मी कॅमेरा पकडू शकत नव्हती. म्हणून मग मी ते शूट केलं नाही. हेअर वॉश पण करून घेतला आणि आता मी हे बायोटिकचं फेशियल किट आणलेलं होतं. तर याने आता मी फेशियल करणार आहे. तर घरच्या घरी जसे मला जसं येतं त्याप्रमाणे मी करून घेते आणि ॲक्च्युली फेशियल पण करायची गरज नाही आहे मला असं वाटतं. मी फेशियल फार कमी करते. पण कसं आहे मला ना ब्लॅक हेड्सचा प्रॉब्लेम आहे आणि जेव्हा आपण फेशियल करतो किंवा क्लीनअप करतो तर जे पोर्स ओपन होतात म्हणजे एक्सफोलिएट करतो किंवा स्क्रब करतो तर हे जे स्किन आहे स्किनमधले पोर्स ओपन होतात त्यामुळे माझे जे ब्लॅक हेड्स आहेत ते छान ओपन अप होऊन व्यवस्थित क्लीन करू शकते मी. म्हणून मग मी घरीच असा फेशियल करून घेतला किंवा क्लीनअप करून घेतला आणि आता मी फेस पॅक लावून छान आराम करत आहे. तर मी आहे ना आता खूप बिझी आहे ॲक्च्युली. पण तरी पण म्हटलं मी व्हिडिओ बनवत आहे, व्लॉग बनवत आहे, तर तुमच्याशी थोडंसं शेअर करावं की आतापर्यंत काय काय झालंय. मी पार्लरमध्ये जाऊन आली, हेअर कलर पण केलेला आहे. आता बघा इथे मी व्हाईट कलरचे जे केस आहे ते दिसत नाहीये प्रोबॅबली. 1-2 दिसतंय. व्यवस्थित कलर नाही झालाय. पहिल्यांदा केलंय मी, पण इट्स ओके. खूप दिसत होते त्याच्यापेक्षा आता 1-2 दिसतायत तर मला तेवढं चालेल, काही हरकत नाही. फेशियल करून घेतलं मी मगाशी तुमच्याशी शेअर केलं आणि पार्लरमध्ये मी जाऊन आली आहे. आयब्रोज वगैरे करून घेतल्या. आता इथे पसारा जो आहे तर तो मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे मी आता सगळं काढून ठेवलेलं आहे. ही साडी भरायची आहे तर ही प्रेस करून आत्ता आणली म्हणून आता ही बाहेर आहे. आता भरेल मी थोड्या वेळात. त्यानंतर असं सगळं तयार आहे. हे सगळं भरायचं बाकी आहे माझं आणि हे प्रेसचे कपडे आहे याच्यापैकी मला जे घालायचे आहे ट्रॅव्हलिंगमध्ये तर ते मी काढून घेईल आणि बाकीचे ठेवून देईल. हे कपडे मी आत्ता घडी करायचे ठेवले आहे, घडी करायचे बाकी आहे. त्याच्यामध्ये पण नाईट ड्रेस वगैरे पॅक करायचं आहे मला अजून. आणि आत्ता मी बाहेरून आली त्याच्यामुळे पर्स पण इथेच आहे आणि ही ज्वेलरी काही काढून ठेवलेली आहे तर ही भरायची आहे अजून. तर हे सगळं मी भरून घेते थोड्या वेळात. आता मी स्वयंपाक करते. आता मी करते स्वयंपाक कारण इथे हे बघा पालक राईस करणार आहे. सिंपल म्हणजे असं पालक खिचडी टाईप करणार आहे. तर हे आतापर्यंतचं अपडेट आहे आणि आता पहिले मी भांडे लावून घेते. हे जो सगळा भांड्याचा पसारा आहे तो आता लावून घेते कारण सकाळी मला लवकर निघायचं आहे. तर मग सकाळी वेळ मिळणार नाही म्हणून. 2 दिवसाआधी माझं एक मिंत्राचं पार्सल आलं आहे. तर त्याच्यामध्ये मी मागवलं होतं क्लच किंवा पर्स पण म्हणू शकता. तर त्याचंच मी अनबॉक्सिंग करत आहे आणि हीच क्लिप मी इथे जोडायचा प्रयत्न केला आणि ही जी आहे ती मी मिंत्रावरून घेतली आहे. किंमत वगैरे तुम्हाला सगळं कळेलच. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पण मी देण्याचा प्रयत्न करेल. ही माझी पर्स कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हे बघा एवढा मोबाईल त्याच्यापेक्षा मोठा मोबाईल पण आरामात बसेल आणि ही साडीवरती किंवा पार्टीवेअर ड्रेसेसवरती वगैरे पण छान दिसेल आणि कलर असा आहे जो गोल्डन आणि सिल्वर दोन्ही ज्वेलरीवरती किंवा वर्कवरती वगैरे आरामात जाईल. बघितलं असा दिवस बिझी होता आणि खरं पाहिलं तर त्या व्हिडिओला मी एंड पण केलं नाही आणि लगेच जेव्हा मी बोलत होती तेव्हा मला एक कॉल येत होता. आय थिंक मम्मीचाच कॉल होता की झाली का तयारी वगैरे सगळं पॅकिंग झाली का विचारायसाठी. त्यानंतर माझं मॅनिक्युअर पेडिक्युअर बाकीच होतं. मी तुम्हाला म्हटलं की मी ते सगळ्यात आधी करेल पण नाही झालं तसं. मग ते मी नंतर केलं, सगळ्यात शेवटी केलं. रात्री मला वाटते 10 वाजता मी केलं. म्हणजे आमचं जेवण वगैरे झालं त्यानंतर मी मॅनिक्युअर पेडिक्युअर केलं आणि त्यानंतर मग मी मस्त नेलपेंट वगैरे लावून छान झोपली आणि परत सकाळी लवकर उठायचं होतं त्याच्यामुळे थोडासा तरी उशीरच झाला होता. 11:30 वाजले होते आम्हाला झोपेपर्यंत. तर असा व्हिडिओ होता आणि कशी लास्ट मिनिट कशी तयारी केली हेच मी तुमच्याशी या व्हिडिओमध्ये शेअर केलं आणि जे काही इथे मी वस्तू वगैरे ज्या घेतलेल्या आहे तर त्याच्या लिंक्स तसं तर मी आता तुम्ही बघितलं मी शॉपमध्ये जाऊनच खरेदी केली
पण जर काही माझ्याकडे लिंक्स वगैरे मिळाल्या मला तर मी नक्की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. कशी धांदल उडते जेव्हा आपल्याला कुठे जायचं असतं. आधीपासूनच हे प्लॅन होतं, पण माझंच जायचं की नाही असं होणं चालू होतं. त्याच्यामुळे मग सगळंच बाकी राहिलं होतं करायचं. मग हे सगळं मी एका दिवसामध्ये केलं. त्याच्या एक दिवस आधी मला हे सगळं आवरून घ्यायचं होतं, पण मी व्हिडिओ एडिट करते असं म्हटलं आणि एडिटिंग पण केलं नाही आणि ही सगळी कामं सुद्धा केली नाही. तर तो थोडासा माझा लेझी डे होता त्या दिवशीचा. आय थिंक मला पिरियड्स वगैरे पण आलेले होते. तर मी म्हटलं चल जाऊ दे, माझा आरामच करायचा, काहीच करायचं नाही. आणि दुसऱ्या दिवशी हे सगळं मी एका दिवसात केलेलं आहे. आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि ही जी तयारी झालेली आहे तर तुम्हाला तर कळालंच की काहीतरी प्रोग्राम आहे म्हणून ही सगळी तयारी आहे. तर याच्या नंतरचा जो व्हिडिओ आहे तो स्पेशल व्हिडिओ राहणार आहे. तर पुढचा व्हिडिओ पण बघायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.